या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. गौडगावच्या जागृत दक्षिणमुखी मारुती मंदिरात हनुमान जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न. अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील समर्थ रामदास स्वामी कालखंडात स्थापित नवसाला पावणाऱ्या दक्षिणमुखी श्री जागृत मारुती मंदिरात हनुमान जयंती उत्सव अत्यंत भक्तिमय व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. पहाटेपासूनच श्रींचा अभिषेक, महारुद्राभिषेक, होम हवन, गजलक्ष्मी पूजा, पाळणा, गुलाल, महाआरती कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने पार पडले. जय श्रीराम, बजरंग बली की जयच्या घोषात परिसर दुमदुमून गेला. महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले. 30,000हून अधिक भाविकांनी उपस्थिती लावल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे व शिवानंद सोलापूर यांनी दिली. भाविकांच्या सोयीसाठी 2 किलोमीटरपर्यंत दर्शन रांगा व्यवस्थापित करण्यात आल्या होत्या. मंदिर समितीतर्फे महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून हजारो भक्तांनी याचा लाभ घेतला. हे जागृत व मनोकामना पूर्ण करणारं दक्षिणमुखी मारुतीचे स्थान म्हणून प्रसिद्ध असून शारीरिक व मानसिक पीडा कमी होणं, आर्थिक संकट दूर होणं, नोकरी व संतती प्राप्ती, व्यापार वृद्धी यासाठी भाविक इथं श्रद्धेने दर्शन घेतात, अशी माहिती पुजारी ज्ञानेश्वर फुलारी यांनी दिली. हनुमान जयंती निमित्त मंदिरातून पालखी मिरवणूक पारंपरिक वाद्यांची निनादात उत्साहात काढण्यात आली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्रीकांत खानापुरे, सिद्धराम वाघमोडे, प्रकाश मेहते, प्रकाश सपकाळ, परमेश्वर सुतार, शांतया स्वामी, चौडप्पा सोलापुरे, श्रीमंत सवळतोट, श्रीमंत मेत्रे, मल्लू पाटील, बेरप्पा पुजारी, हाजी मलंग माने, मल्लू मेत्रे, श्रीशैल कुंभार, शिवानंद सोलापुरे आदींनी परिश्रम घेतला. नमस्कार सोलापूरकर, जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रतिनिधी योगीनाथ स्वामी. आजचा जल्लोषमय वातावरण अर्थात पवनपुत्र महाराजांचा आजचा जन्म दिवस, या जन्म उत्सवाच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असणारा नवसाला पावणारा असा गौडगाव महाराजातील गौडगाव गावातील हनुमंता ह्या ठिकाणी आपण आलेला आहे. पवनपुत्र महाराजांचं या ठिकाणी मोठं मंदिर आहे आणि आपण पाहू शकता असंख्य भक्तांची गर्दी आहे आणि दर शनिवार देखील या भक्तांची अलोट गर्दी या ठिकाणी होत असते. गौडगाव मारुती असा हे प्रसिद्ध ह्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपल्यासोबत स्वामीजी आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. स्वामीजी नमस्कार, आजचं काय महत्त्व सांगाल तुम्ही? आज दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी हनुमान जन्मोत्सव निमित्त श्री जागृत मारुती देवस्थान गौडगाव बुद्रुक येथे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन केलेले आहे. आज ठीक 3:30 वाजता श्री महारुद्राभिषेक, नवग्रह पूजा, होम हवन, गजलक्ष्मी पूजा, शिवपार्वती पूजा, गणपती पूजा करण्यात आलेले आहे व 6:54 पाळणा कार्यक्रम म्हणजे गुलाल उधळण कार्यक्रम झालेले आहे व 7:20 गावातील मुख्य मार्गावर भव्य व दिव्य प्रमाणात पालखी मिरवणूक करण्यात आलेले आहे व इथे आलेल्या सर्व भक्तांना अन्नदान म्हणजे महाप्रसादाची सोय केलेली आहे व राहण्याची सोयसुद्धा इथे आहे. तर तुम्ही पाहू शकता असंख्य गर्दी आहे आणि याचप्रमाणे ट्रस्टी लोक देखील आहेत, त्यांच्या देखील प्रमाणे नियोजित या ठिकाणी असा हा कार्यक्रम केलेला आहे. आणि विशेष अजून एक सांगायचा उद्देश तर दर शनिवारी मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यातील असू द्या, कर्नाटक असू द्या, अनेक भाविक सकाळपासूनच या ठिकाणी आलेले आहेत आणि दर्शन घेण्यासाठी आलोट गर्दी आहे. अजून आपल्यासोबत काही ट्रस्टीचे लोक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, कोण सांगा, तुम्ही सांगा. तर आपल्यासोबत काही अजून ट्रस्टीचे लोक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आणि नमस्कार, काय सांगाल आजचं, काय नाव आणि तुमचं? नमस्कार, मी सिद्धराम वाघमोडे, खजिनदार जागृत मारुती देवस्थान गौडगाव बुद्रुक. सालाबादाप्रमाणे हनुमानाचा जो जन्मोत्सव आहे तो जन्मोत्सव या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे. पहाटेच्या वेळापासून या ठिकाणी विविध प्रकारचे धार्मिक विधी या ठिकाणी पार पडलेले आहेत. त्यानंतर हनुमान जन्मोत्सव जो आहे तो पाळणा कार्यक्रम सुहासिनीच्या मदतीने अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीनं पाळणा कार्यक्रम या ठिकाणी साजरा झालेला आहे. त्यानंतर गौडगावची जी मानाची अशा पद्धतीची जी पालखी आहे आमची, ती वर्षातून एकदाच ती बाहेर पडत असते. तर त्या जागृत मारुतीची ही जी पालखी आहे, अत्यंत मानाची पालखी, ही वर्षातून एकदा बाहेर येते. तर आज या बाहेर घेतल्यानंतर गावातल्या प्रमुख मार्गावरून विविध वाद्यवृंद, जे पारंपरिक वाद्यवृंद आहेत, त्याचं खास असं आकर्षण ह्या खेडेगावामध्ये सुद्धा असतं. तर त्यामध्ये आहे चिट्ट हलगी आहे, बँजो आहे, त्यानंतर ढोल हे ढोलगजी हे वाद्य आहेत. या सर्व वाद्यवृंदासह गावातल्या प्रमुख मार्गावरून ह्या पालखीचं मार्गक्रमण झालं. आणि विशेष सांगायचं म्हणजे गावातल्या प्रत्येक घराघरातल्या नागरिकांनी या पालखीचं अतिशय उत्साहाने स्वागत करून
अगदी त्या पालखीला पाणी वाढवून नारळ वाढवून त्यांनी त्यांची भावना व्यक्त केलेली आहे. तर आमचा अंदाज होता की 30 ते 35 हजार भाविक या ठिकाणी येतील, पण त्याहून सुद्धा जास्त प्रतिसाद, जास्त भाविक या ठिकाणी आज येऊन दर्शन घेतलेले आहेत. दर्शनाबरोबरच आजचा हा जो महाप्रसाद आहे, अत्यंत स्वादिष्ट अशा पद्धतीचा महाप्रसाद या ठिकाणी आयोजित दर शनिवारी केला जातो. आज सुद्धा त्या पद्धतीनं गव्हाची खीर, चपाती, भात, हे वरण, ह्या सगळ्या बाबी अतिशय स्वादिष्ट मिष्टान्न या ठिकाणी महाप्रसाद म्हणून केलेला आहे. त्याचा सुद्धा लाभ हे आमचे भक्त लोक घेऊन तृप्त झालेले आहेत. आणि आमचं असं नियोजन असणार आहे की भविष्य कालामध्ये सुद्धा भक्तांना जास्तीत जास्त किती सुविधा देता येतील तेवढ्या सुविधा आम्ही आमच्या पंच कमिटीच्या वतीने देण्यात आहोत. धन्यवाद. बरोबर आहे. आणि विशेष करून पंच कमिटीच्या वतीने देखील हजारो भाविकांना प्रसाद देखील उपलब्ध आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी CC कॅमेरा देखील बसवण्यात आलेला आहे आणि सुरक्षेच्या कारणानुसार अनेक हजारो भाविक या ठिकाणी उपस्थित असतात आणि महाप्रसादाचा देखील लाभ प्रत्येकाने घ्यावा असं देखील ट्रस्टीच्या वतीने आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. प्रतिनिधी योगिना स्वामी, जनदर्पण न्यूज ಚಾನೆಲ್ ಸೋಲಾಪುರ. ನಾನು ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ಗೌಡಗಾಂವ ಜಾಗೃತ ಮಾರುತಿ ಮಂದಿರದ ಸಚಿವನಾಗಿ ಸಾಧಾರಣವಾಗಿ 15-20 ವರ್ಷದಿಂದ ಈ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ಗೌಡಗಾಂವ ಗ್ರಾಮವು ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹನುಮಾನ ಮಂದಿರ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ದಕ್ಷಿಣಮುಖಿಯಾಗಿದ್ದು ಹೇಮಾಡಪಂಥೀಯ ಕಟ್ಟಡವಾಗಿದೆ. ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಒಂದು ಕಾಲಖಂಡದಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪಿತವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಈ ಮಂದಿರ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಬಹಳಷ್ಟು ಭಕ್ತರ ಒಂದು ಆಧಾರದ ಸ್ಥಳವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಭಕ್ತರು ಅವರು 11 ಮಂಗಳವಾರವಾಗಲಿ, 11 ಶನಿವಾರವಾಗಲಿ, 11 ಹುಣ್ಣಿಮೆ, ಅಮಾವಾಸ್ಯೆ ನಿಮಿತ್ತ ಭಾವಭಕ್ತಿಯಿಂದ ದರ್ಶನ ಮಾಡುತ್ತಾರೋ ಅವರ ಶಾರೀರಿಕ, ಮಾನಸಿಕ, ಆರ್ಥಿಕ ಸಂಕಷ್ಟಗಳು ದೂರ ಆಗ್ತವೆ. ಆದ್ದರಿಂದ ಶನಿವಾರಕ್ಕೊಮ್ಮೆ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಬಂದು ದರ್ಶನವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಪಾವನರಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಶ್ರಾವಣ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತು ಹನುಮಾನ ಜಯಂತಿ ಒಂದು ಉತ್ಸವ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಸಾಧಾರಣವಾಗಿ 5 ದಿವಸದ ಪರ್ಯಂತರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಭವ್ಯ ದಿವ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಈ ಜಾಗೃತ ಮಾರುತಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಕಮಿಟಿಯವರು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ಕೀರ್ತನೆ, ಪ್ರವಚನ, ಭಜನೆಗಳು, ಆಮೇಲೆ ಗಿಗಿ ಪದಗಳು, ಅದಲ್ಲದೆ ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದಪ್ಪಂತಂದರೆ ಒಂದು ದಿವಸ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಈ ಪ್ರತಿ ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮೆ ಮಂದಿರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಈ ಊರೊಳಗೆ ಮುಖ್ಯ ಬೀದಿಯೊಳಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯಲ್ಲಿ ಏರಿಸಿ ಅವನನ್ನು ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ. ಇಲ್ಲಿ ಪಾರಂಪರಿಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಒಂದು ವಾದ್ಯವೃಂದಗಳ ಸಮೂಹದಲ್ಲಿ ಸಿಟ್ಟಲ್ಗಿ, ಡೊಳ್ಳು, ಬ್ಯಾಂಜೋ, ಆಮೇಲೆ ಈ ವೇಷಧಾರಿಗಳು ಕುಣಿತ, ಎಲ್ಲ ಒಂದು ಕುಣಿತಗಳ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಭಾವಭಕ್ತಿ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಎಲ್ಲ ಊರಿನಲ್ಲಿ ಜನ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಭಕ್ತರು, ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಕಮಿಟಿ ಜನ ಕೂಡಿ ಒಂದು ವೈಭವಪೂರಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಒಂದು ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು ಇಷ್ಟೇ ಹೇಳ್ತೀವಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಭಕ್ತರಿಗೆ ಯಾವುದೇ ಪ್ರಕಾರದ್ದು ಅವ್ರು ಬಂದು ಆ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಬೇಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಆ ಕೆಲಸ 100% ಆಗೋದ್ರಲ್ಲಿ ಸಂದೇಹವಿಲ್ಲ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಇಷ್ಟು ಜನ ಬರ್ತಿದ್ದಾರೆ. ಮೊದಲು ಬಹಳಷ್ಟು ಕಡಿಮೆ ಜನ ಇತ್ತು. ಇಲ್ಲಿ ಇದು ಸ್ಥಾನದ ಒಂದು ಮಹಿಮೆಯನ್ನು ನಾವು ತಿಳಿದುಕೊಂಡು ಆ ಜನರಿಗೆ ನಾವು ಅದನ್ನು ಹೇಳಿದ್ದೀವಿ. ಆ ಹೇಳಿದ್ರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಅದರ ಅನುಭವ ಬಂದಾಗ ಒಬ್ಬರಿಂದ ಒಬ್ಬರಿಗೆ ಹೋಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಬಂದು ಅವರ ಸಂಕಷ್ಟಗಳನ್ನು ಪರಿಹಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಯಾರಿಗೆ ಫಲಪ್ರಾಪ್ತಿಗೆ ಬರ್ತಾರೆ, ಯಾರಿಗೆ ಮಕ್ಕಳಾಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಬರ್ತಾರೆ, ಆಸ್ತಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋ ಸಲುವಾಗಿ ಬರ್ತಾರೆ, ಯಾರಿಗೆ ಶನಿ ಪೀಡೆ ಇರ್ತದೆ ಅಂತಹ ಜನ ಕಡೆ ಬರ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಬಂದು ತಮ್ಮ ಆಶೆಗಳನ್ನು ಈ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ಅರ್ಪಿಸಿ, ಅವನ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಿ ಅವನಿಂದ ಅವರು ಸುಖ ಸಮಾಧಾನ ಅಂದು ಇಲ್ಲಿ ತನಕ ಯಥಾರ್ಥದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಜನರ ಒಂದು ಅನುಭವ ನಮಗೆ ಬಂದಿದೆ. ನಾವು ಇನ್ನು ಮುಂದಾದರೂ ಸಹ ಭಕ್ತರ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಯಾವ ರೀತಿ ಆಗ್ತದೆ, ಅವ್ರಿಗೆ ಸುಖ ಸುಖಗಳು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಸಿಗ್ತವೆ, ಅಲ್ಲಿ ಇರ್ಲಿಕ್ಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಆಗ್ತದೆ, ಪ್ರಸಾದದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸರಿಯಾಗಿ ಆಗ್ತದೆ, ಯಾವುದೇ ಪ್ರಕಾರದ ಭಕ್ತರಿಗೆ ತ್ರಾಸ ಆಗದಂಥ ಒಂದು ತ್ರಾಸ ಆಗಬಾರದು. ಅದನ್ನು ನಾವು ಎಲ್ಲ ಕಮಿಟಿಯವರು ಕೂಡ್ಕೊಂಡು ಆ ನಿಯೋಜನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.
वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या. इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील, चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D हाय फूड लेझर मशीन, हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट, केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 15-in-1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा. तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात. याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा, दिवाळीच्या आणि ख्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये 20% सूट देण्यात येईल. प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज, बॉईज हॉस्टेल समोर, सोलापूर. क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99.